खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग पुन्हा झाला मोकळा। शिक्षण हक्क कायद्यातील म्हणजेच RTE मधील 25% राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांबाबत राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये काढलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली। त्यामुळे आता सध्या सुरू असलेल्या या जागांवरील प्रवेशाच्या प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांचा खाजगी इंग्रजी शाळांमधील प्रवेशाचा मार्ग पुन्हा एकदा खुला झाला आहे। नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्य सरकारने शिक्षण हक्क कायद्यातील 25% राखीव जागांच्या प्रवेश प्रक्रियेत 9 फेब्रुवारी 2024 रोजी केलेल्या बदलांना आव्हान देणारी जनहित याचिका अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने दाखल केली होती। या संदर्भात अध्यापक सभेसह आणखी 3 जणांनी याचिका दाखल केली होती। या याचिकांवर सोमवारी उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी घेण्यात आली। या सुनावणी दरम्यान राज्य सरकारने 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला न्यायालयाने स्थगिती दिली आहे, अशी माहिती ॲडव्होकेट देवयानी कुलकर्णी यांनी दिली। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत गेल्या काही वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना खाजगी शाळांमध्ये प्रवेशासाठी 25% जागा राखीव ठेवल्या जातात। त्या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते। दरम्यान संबंधित बालकांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरच्या अंतरावर अनुदानित शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळा असेल तरच अशा परिस्थितीत त्या स्वयं अर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% राखीव जागांवर प्रवेश मिळेल, असा बदल करणारी अधिसूचना राज्य सरकारने 9 फेब्रुवारी 2024 रोजी प्रसिद्ध केली। राज्यातील विविध पालक संघटनांनी राज्य सरकारच्या या बदलांचा विरोध केला। त्यात काही संघटनांनी न्यायालयात धाव घेतली। आता न्यायालयाने सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती दिली आहे। न्यायालयात याचिकाकर्त्यांमधील अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने ॲडव्होकेट मिहिर देसाई आणि ॲडव्होकेट देवयानी कुलकर्णी यांनी आपली बाजू मांडली। RTE नुसार 25% राखीव जागांवरील प्रवेशाबाबत राज्य सरकारने फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। मात्र अद्याप न्यायालयाचा प्रत्यक्ष निकाल हाती आलेला नाही, परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल। प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी म्हणतात, न्यायालयाने फटकारल्यानंतर तरी आता शिक्षण मंत्री आणि शिक्षण आयुक्तांनी संविधानाला अपेक्षित आणि मुलांच्या सामाजिकरणाचा उद्देश लक्षात घेऊन सध्याची प्रवेश प्रक्रिया तातडीने रद्द करावी। मूळ शिक्षण हक्क कायद्यानुसार 25% राखीव जागांवरील प्रवेशाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करावी। अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आणि देशभरासह जगभरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा आणि तुमचे मतं खाली कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा। धन्यवाद। मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।